नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वक्फ ऍक्ट जो आहे त्या बाबतीत सर्व डिटेल्स पाहूया. पण त्याआधी एक तामिळनाडूमध्ये एक न्यूज आली होती, ते पाहणं महत्त्वाचं आहे. तामिळनाडूमधील एका शेतकरी जो होता त्याला त्याच्या मुलीसाठी किंवा लग्नासाठी शेती विकायची होती, लग्नासाठी स्पेसिफिकली. पण नंतर जेव्हा विकायला तो गेला तेव्हा त्याला माहिती पडलं की एनओसीची गरज आहे आणि त्यासाठी त्याला वक्फ बोर्डची एनओसी घेणं गरजेचं पडलं. आणि नंतर हळूहळू हे माहिती पडलं की तो एकटाच नाही, तर तेथील अराउंड 10 ते 15 गाव किंवा त्यापेक्षा जास्त गावं जी होती ते सर्व वक्फ बोर्डची प्रॉपर्टी होती. आणि जेव्हा ही न्यूज तिथल्या प्रसार माध्यमांनी वर आणली किंवा त्याबद्दल सगळ्या माहिती चेक करण्याचा प्रयत्न केला, तर त्यात एक मंदिर पण होतं जे की चोला आर्किटेक्ट किंवा तिथला जो एम्पायर होता, चोला एम्पायर, त्या काळातील टेम्पल पण त्यात आलं. आता जेव्हा या प्रसार माध्यमांनी ही न्यूज सर्व न्यूज चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा न्यूज पेपरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वक्फ बोर्ड जे काय आहे आणि त्याबद्दलच्या डिटेल्स चेक करणं सुरुवात झाली. आणि तिथून सुरुवात झाली वक्फ बोर्डचा काय इश्यू आहे त्याबद्दलची आणि त्यासाठी ऍक्ट का असणं गरजेचं आहे. तर आज आपण या लेक्चरमध्ये वक्फ काय आहे, त्याचा इतिहास किंवा त्याची हिस्ट्री काय ते पाहूयात. त्याचे कंट्रोवर्शियल इश्यूज काय आहेत, सच्चर कमिटीचे रेकमेंडेशन्स काय आहेत आणि याचे कन्सर्न्स काय आहेत आणि त्यानंतर ऍक्ट काय होतं ते आपण एक डिटेलमध्ये आज पाहूया. तर चला, तर आज पाहूया आधी उम्मीद ऍक्ट काय त्या बाबतीत. ओके, तर इथं जर बघितलं तर हे जे इन तामिळनाडू वक्फ बोर्ड क्लेम्स ओनरशिप ऑफ एन एंटायर विलेज देर इज अ टेम्पल टू. सो हे तिरुचिल्लापल्ली मधलं एक डिस्ट्रिक्ट आहे, तिथल्या ह्या गोष्टी. आणि अराउंड 1500 वर्ष जुनं सुंदरेश्वर टेम्पल पण त्यात आलं होतं. नंतर आता आज जे पाहूयात आपण ते वक्फ म्हणजे काय, भारतातील वक्फचा इतिहास काय आहे, तसंच वक्फ ऍक्ट 1995 ची रूपरेषा काय, उम्मीद ऍक्टचे महत्व काय, विधेयकाचे फायदे, विधेयकावरील टीका काय, कन्क्लुजन. आणि कन्क्लुजन करताना आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे यात एक पुण्यातील पण केस आहे, आपल्या कसबा पेठेतली, तर ती काय आहे ते पण आपण पाहूया. म्हणजे हा फक्त एका मुस्लिम समुदायाशी नाही तर प्रत्येक समुदायाशी रिलेटेड इश्यू झालेला आहे. तर ते आपण आज डिटेलमध्ये पाहू. सर्वात आधी पाहूया वक्फ म्हणजे काय. ओके, तर वक्फ म्हणजे काय होते, तर इथं महत्वाचं काय की वक्फ म्हणजे काय होते की इथं पर्पज काय असते. तर पर्पज आपण जर बघितला तर एखादा व्यक्ती धार्मिक जर असेल तर तो काय करतो, त्याची प्रॉपर्टी जर असेल किंवा आपण मंदिरात जर गेलो, टेम्पलमध्ये गेलो किंवा दर्गामध्ये जर गेलो तर आपण काही देणगी तिथं देतो, बरोबर. तर हे देणगी जर असं असेल तर कम्युनिटी किंवा एनी रिलिजन हे देण्याचा प्रयत्न करतो. तर ही जी देणगी आहे तर ती कुठल्याही स्वरूपात असू शकते. ते एक तर पैसे असू शकतात किंवा लँड पण असू शकते. ओके, किंवा मग आपण विचार केला तर बिल्डिंग पण दिल्या जाते. तिथं महत्वाचं काय की इस्लामिक लॉ नुसार इथं काय होतं की एखादी जर तुम्ही लँड जर त्या धार्मिक संस्थांना जर दिली तर हे परमनंट त्यांची होती, हे वक्फ ऍक्ट सांगतो. तर ते इथं काय महत्वाचं काय की वाकिफ म्हणजे काय आपण ते पाहूयात आधी. इथं आधी वाकिफ म्हणजे काय ते पाहूयात, त्यानंतर वक्फ काय आहे ते समजून घेऊयात. आणि त्यानंतर जर विचार केला तर याचे बाकीचे काय मुत्तल्लीदार जे आपण म्हणतो ते काय ते आपण पाहणं गरजेचं आहे. मुत्तावली आपण ज्याला म्हणतो. ओके, तर वाकिफ म्हणजे काय की एखादा पर्सन ज्याला काही देणगी द्यायची आहे त्या धार्मिक संस्थेला. आपण विचार करू शकतो की अल्लाहला वगैरे यांना जर त्यांना देणगी जर द्यायची असेल तो देणगीदार म्हणजे वाकिफ होतो. आणि वक्फ म्हणजे काय, दिलेली प्रॉपर्टी. ती एकदा प्रॉपर्टी त्याला दिली तर हे वक्फची प्रॉपर्टी होऊन जाते. आणि हे प्रॉपर्टी त्यांची झाल्यानंतर आता ही प्रॉपर्टी कोणाच्या नावाने होते, ते अल्लाहच्या नावाने होते. तर अल्लाह आहे का किंवा एक पर्सन आहे का इथे, तर पर्सन नाही आहे. मग ती प्रॉपर्टी कोणीतरी सांभाळणार आणि तो सांभाळणार म्हणजे कोण आहे, तो मुतावली. ओके, ह्या तीन गोष्टी महत्वाच्या. आणि चौथा येतो इथं अल्लाहसाठी दिला, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. तर मग इथं वक्फ म्हणजे काय, धार्मिक किंवा समाजोपयोगी कारणासाठी अर्पण केलेली मालमत्ता. तर मालमत्तेचा स्वामित्व हक्क कोणाचा आहे, देवाचा आहे, अल्लाहचा आहे. पण उपयोग कोणासाठी होईल, तर समुदायासाठी. मग आता इथे महत्वाचा गुणधर्म काय की
ही जी प्रॉपर्टी एकदा दिल्या गेलेली आहे, ओके, अल्लाला दिल्या गेली आहे, हे इरिवोकेबल आहे. म्हणजे काय की वापस घेता येत नाही. याचा अर्थ हा होते की तुम्ही कोणाला ती गिफ्ट पण देऊ शकत नाही, ते तुमच्या वारसदार आहेत त्यांना पण तुम्ही ते देऊ शकत नाही, आणि ते तुम्ही विकू पण शकत नाही. ते परमनंटली त्यांची होऊन जाते, वक्फ बोर्डची होऊन जाते. ओके, तर हा महत्वाचा गुणधर्म इथं आहे, इरिवोकेबल, परपेच्युअली त्यांचीच होते आणि हे चॅरिटेबल पर्पजेस साठी यूज केले जाते. हे सर्वात महत्वाचं आहे. ओके सर, इथं महत्वाचं काय की ही प्रॉपर्टी कोण मॅनेज करतं, तर मुतावली मॅनेज करतात. आणि कंट्रोवर्शियल इश्यू हाच आहे. मुतावली यांचा एक पहिला इश्यू आहे, तो आपण पाहूया आणि बाकीचे डिटेल्स हळूहळू त्यातले बघूयात, हिस्ट्री पण त्याची बघूयात. आता इथं काय की भारताचा जर विचार केला तर भारतात अराउंड 8.7 लाख मालमत्ता आहे. ओके, मालमत्ता म्हणजे पूर्ण जागा त्यांची आणि बघितलं तर किती एकर आहे, 9.4 लाख एकरची जमीन आहे. आणि त्याचा कोटीमध्ये जर विचार, पैशामध्ये जर विचार केला तर 1.2 लाख कोटी इतका आहे. भारतातील तिसरा सर्वात मोठा जमीनदार, सर्वात मोठा जमीनदार वक्फ बोर्ड आहे. पहिले इथे आर्मी आहे, त्यानंतर आर्मीची पूर्ण म्हणजे प्रॉपर्टी येते. दुसरा विचार केला तर रेल्वे आहे, आणि थर्ड वक्फ बोर्डची सर्वात जास्त प्रॉपर्टी आहे. ओके, तर ह्या तीन महत्वाच्या गोष्टी. आता सुरुवात आपण करूयात की वक्फ म्हणजे काय हे समजलं, वाकिफ म्हणजे काय, वक्फ म्हणजे काय, आणि मुतावली म्हणजे काय. त्यानंतर येते की याची हिस्ट्री काय होती. तर आता आपण याची हिस्ट्री बघूया. तर हिस्ट्रीचा जर विचार केला तर सुरुवात जे होते दिल्ली सल्तनत पासून होते. ओके, दिल्ली सल्तनत पासून. दॅट टू इथे जर विचार केला तर या काळात काय झालं होतं की तिथला जो हे होता, त्यावेळेसचा जो राजा होता किंवा किंग जो होता, त्यांनी काय केलं होतं की काही जागा जी आहे ती जामा मस्जिदच्या नावाने दिली होती. 2 गावं जी आहेत त्यांनी जामा मस्जिदच्या नावाने दिली होती. त्याला वक्फ इथून सुरुवात झाली होती. आणि याची सुरुवात जर विचार केली 1300च्या काळात, म्हणजे काय झालं की जेव्हा मुघलांचा भारतामध्ये प्रवेश झाला तेव्हापासूनची सुरुवात आहे. ओके, त्यानंतर काय झालं की हळूहळू, आणि आपण जर बघितलं की मेडिवल पिरियड जर पूर्ण बघितलं तर मेडिवल काळात जर विचार केला की मध्यकालीन भारत जर आपण विचार केला तर तिथे मुघलांचं साम्राज्य होतं. तर हा जो वक्फ आहे हा कंटिन्युअसली जे चालू होता. त्यानंतर ब्रिटिश काळात जर विचार केला तर ब्रिटिश काळामध्ये याच्यावर थोडासा हे झाला होता, क्रिटिसिझम झालं होतं. म्हणजे काय झालं होतं की तेव्हा जेव्हा ही जी केस होती ही गेली ब्रिटिश काळात लंडनच्या कोर्टमध्ये, आणि तिथं प्रायव्हेट कौन्सिल जे होतं लंडनचं, त्यांनी हा जो हे होता तो त्यांनी हे सांगितलं की हे रॉंग आहे आणि हे काढून टाकणं गरजेचं आहे, पण ते झालं नाही. ओके, तिथं 4 जे जजेस होते त्यांनी सांगितलं होतं, पण तेव्हा याच्यात काही चेंजेस करण्यात आलेले नव्हते. 1913 मध्ये पुन्हा याच्यावर काय झालं की मुसलमान वक्फ व्हॅलिडेटिंग ऍक्ट इथं बनवला गेला होता. ओके, एवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात जर विचार केला तर वक्फ ऍक्ट आला, तो 1954 आणि 1995 हे 2 महत्वाचे आहेत. आता इथे 1994 आणि 1995 मधला काय डिफरन्सेस होता तो आपण आज जो आहे इथं पाहूयात. तर इथं काय झालं की फॉर्मल लिगल स्ट्रक्चर इथं बनवण्यात आलं. फॉर्मल लिगल स्ट्रक्चर म्हणजे काय आलं की इथं स्टेट वक्फ बोर्ड तयार करण्यात आलं 1954 मध्ये. स्टेट वक्फ बोर्ड जे आहे ते तयार करण्यात आलं होतं. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट जर विचार केली इथे. त्यानंतर इथं काय झालं की याच्यासाठी काय केलं की हा स्टेट वक्फ बोर्डचं काम काय होतं, तर जे ऍसेट आहे, मालमत्ता जे आहे ते मॅनेज करण्याचं काम यांच्याकडे दिलं गेलं होतं. 1954च्या ऍक्ट नुसार हे केलं गेलं होतं. आणि त्यानंतर काय झालं की 1964 मध्ये जे आहे ना सेंट्रल वक्फ कौन्सिल किंवा बोर्ड आपण म्हणू शकतो इथं की बनवल्या गेली होती. मग यांचं काम काय होतं की जेवढे पण स्टेट वक्फ बोर्ड आहे त्यांची निगराणी करणं, त्याचं काम होतं सेंट्रल वक्फ कौन्सिलचं. ते अराउंड 1964 मध्ये बनवलं गेलं होतं. 1954 मध्ये ह्या गोष्टी झाल्या. आता यानंतर काय झालं की याचे बेसिक्स रूल्स त्यांना दिले गेले होते. मग बेसिक रूल्स काय होते की जेवढी पण मालमत्ता आहे ते रजिस्टर करायचं आणि त्याची रेकॉर्डिंग ठेवायची, रेकॉर्ड ठेवायचे. ह्या 2 महत्वाच्या गोष्टी 1954च्या ऍक्ट मध्ये झाल्या होत्या. त्यानंतरचा जो ऍक्ट होता तो आला 1995चा. आता 1995 मध्ये काय झालं की हा जो लॉ होता 1954चा त्याला आणखी मजबूत करण्यात आला.
मजबूत करण्यात आलं म्हणजे काय आलं की इथं काही ओव्हररायडिंग लॉ देण्यात आले. ओव्हररायडिंग लॉ म्हणजे काय की एखादा जर लॉ असेल, सिव्हिल लॉ जर असेल आणि वक्फ बोर्डचा जर लॉ असेल, तर वक्फ बोर्डचा जो लॉ आहे हा वरचढ राहील. हे 1995 मध्ये केलं आणि यांना क्लिअर कट पॉवर दिल्या गेली होती. मग क्लिअर कट पॉवर कोणाला दिली गेली? स्टेट बोर्ड जे होतं आपला हा स्टेट वक्फ बोर्ड होतं यांना, सेंट्रल वक्फ काउन्सिल जे आहे यांना, त्यानंतर मुतावली जे आहे त्यांचे कार्य जे आहे ते क्लिअर करण्यात आले. हे सर्वात महत्वाची गोष्ट इथं झाली. आणि सोबत चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जो असेल तिथं काम करणार, त्याचं काम काय राहील, ह्या सगळ्या गोष्टी इथं करणार. आणि महत्वाचं इथं काय झालं की ओव्हररायडिंग लॉ जो बोलला मी, प्रिव्हेलिंग जो राहील तो प्रॉपर्टी ऍक्ट साठी वर चढेल. म्हणजे काय की लेट्स टेक एक्झाम्पल, तुमची एखाद्या कोणाची जर प्रॉपर्टी असेल आणि ती जर वक्फ बोर्डच्या अंतर्गत येत असेल, तर तुम्ही हायकोर्टात नाही जाऊ शकणार, तुम्ही किंवा कोर्टात नाही जाऊ शकणार, तुम्हाला आधी वक्फ बोर्डकडे जावं लागेल. त्यानंतर त्यांचे जे लॉ आहेत ते लॉ चेक केले जातील, म्हणजे तिथले जे ज्युरी राहतील तेच चेक करतील आणि तेच त्यांचा मुकदमा चालवतील. त्यानंतर त्यांची डिसिजन जे राहणार आहे ते फायनल आणि बाइंडिंग राहणार आहे 1995च्या ऍक्ट नुसार. बाइंडिंग राहणार म्हणजे काय की त्यानंतर तुम्ही सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात पण जाऊ शकणार नाही किंवा सुप्रीम कोर्टात पण जाऊ शकणार नाही, म्हणजे त्यांची डिसिजन हे फायनल राहील. तर हे झालं होतं 1995च्या ऍक्ट नुसार. ओके, तर हे महत्वाचं आहे. तर इथं काय झालं की त्यानंतर त्यांनी 1995च्या ऍक्ट नंतर तिथे एक वक्फ ट्रिब्युनल जे आपण म्हणतो ते पण तिथं बनवलं. मग या ट्रिब्युनलचं काम काय होतं की त्यांनी 1995च्या ऍक्ट मध्ये की रिप्लेस सिव्हिल कोड रिप्लेस केला विदिन देअर ज्युरिडिक्शन्स. त्यांच्या ज्युरिडिक्शन्स मध्ये जो सिव्हिल कोड होता तो त्यांनी रिप्लेस केला आणि वक्फ ट्रिब्युनल तयार केलं. आणि त्यांची डिसिजन जी होती जसं मी सांगितलं ते फायनल होती आणि बाइंडिंग होती. त्यानंतर तुम्ही कुठे जाऊ शकणार नाही. हा सर्वात महत्वाचा भाग होता. आणि त्यापेक्षा महत्वाचा काय की इरिव्होकेबल होता हा. जसं मी सांगितलं की तुम्ही ते कॅन्सल, एकदा तुम्ही वक्फला तुमची प्रॉपर्टी दिली ते तुम्ही वापस पण देऊ शकत नव्हते, रिव्हर्सिबल पण नव्हती, तुम्ही ते कोणाला गिफ्ट पण करू शकणार नाही एकदा दिल्यानंतर. ओके, ते तुम्ही सेल पण करू शकणार नाही. म्हणजे हे सोशल पर्पज साठीच राहील असं त्यांचा इरिव्होकेबल म्हणजे याचा अर्थ तिथं होतो. आता याच्यासाठी तर महत्वाची एक केस पुन्हा बघितली तर बेंगलुरूची ईदगाह ग्राउंड जो होतं ते होतं. आणि हे डिक्लेअर केलं होतं वक्फने 1850 मध्ये की त्यांची प्रॉपर्टी. आणि ती कशासाठी होती की ते प्रेयरसाठी डिकेट्स, जेवढं आपण 1850 पासून बघतो तर आतापर्यंत प्रेयरसाठी यूज केली जात होती. आणि आता जर विचार केला तर त्याच्यावर वक्फ प्रॉपर्टी म्हणून त्यांनी ते घोषित केली. सो आता तुम्ही त्याच्यासाठी चॅलेंज पण अलाउड नाहीये, कारण काय की वक्फ ट्रिब्युनल बनला. तर हा 1995चा लॉ होता जिथे इथे चेंजेस केले गेले. सो जसं मी सांगितलं की यांची प्रॉपर्टी किती होती काय, तर सेंट्रल वक्फ काउन्सिल आणि स्टेट वक्फ काउन्सिल पण इथं तयार केले गेलेले होते. ओके, मग आता याचा आपण इतिहास पण बघितला काय होता आणि कसं हे केलं. आता इथं वक्फ ऍक्ट जो होता त्याच्याबद्दलचं बघितलं, मी सांगितलं तुम्हाला की स्टेट वक्फ बोर्ड इथं तयार करण्यात आला. ओके, वक्फ ट्रिब्युनल होतं. आणि मुतावली म्हणजे काय, त्याचं हे काय. आता यानंतर काय झालं की ऍक्ट आला. हा जो ऍक्ट आहे 2 एप्रिल 2025 ला ऍक्ट आला होता. युनिफाईड मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट इफिशियन्सी, सॉरी थोडासा हे होत आहे, अँड डेव्हलपमेंट. हा कशासाठी आणला गेला होता आणि त्याचे काय महत्व आहे ते आज आपण समजून घेऊया. इथं महत्वाचं काय की इश्यू काय होते वक्फ बोर्डचे ते थोडंसं समजणं गरजेचं आहे. जसं आपण सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं की प्रॉपर्टी एकदा त्यांच्याकडे गेली की तुम्ही काहीच करू शकत नव्हते. आणि 1995च्या ऍक्ट नुसार ट्रिब्युनल बनवलं गेलं तर त्यांची डिसिजन फायनल होती. मग इथं काय झालं की वक्फ बोर्डची समस्या काय होती, पहिली लॅक ऑफ डायव्हर्सिटी इन द बोर्ड. बोर्डमध्ये डायव्हर्सिटी नव्हती. म्हणजे काय की तिथं फक्त जर विचार केला तर फिमेल किंवा वुमन्स जे होते त्यांचं रिप्रेझेंटेशन नव्हतं. नॉन मुस्लिम स्टेक होल्डर यात नाही आहेत. हा सर्वात महत्वाचा इश्यू होता. मिसयूज ऑफ पॉवर. आता मिसयूज ऑफ पॉवर कोण करत होतं, तर मिसयूज ऑफ पॉवर जसं मी सांगितलं की मुतावलीज जे केअरटेकर होते हे त्याचा मिसयूज करत होते. मिसयूज कसा करत होते, ती जे प्रॉपर्टी होते सोशल कामासाठी यूज करायची होती, पण ते स्वतःच्या प्रायव्हेट कामासाठी पण, म्हणजे स्वतःसाठीच ती मालमत्ता म्हणून स्वतःची घोषित केल्यापेक्षा ती यूज करत होते. ओके, हा सेकंड महत्वाचा मुद्दा होता. थर्ड की
सर्वे त्यांचा जो होता तो थोडासा वीक होता आणि रजिस्ट्रेशन जे पाहिजे त्यानुसार केल्या गेलेले नव्हते. थर्ड महत्वाचे की नो अपील टू हायकोर्ट. हा पुन्हा एक समस्या आहे त्याची, की एकदा ट्रिब्युनलनी सांगितलं त्यांची डिसिजन फायनल होती तर तुम्ही हायकोर्टात पण जाऊ शकत नव्हते. ओके, त्यानंतर म्हणजे डिसिजन फायनल आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट जसं आपण सांगितलं होतं की त्यांची प्रॉपर्टी 1.2 लाख करोड मधली होती. तर एवढी प्रॉपर्टी मालमत्ता असल्यानंतरही त्यांचं जे इन्कम असायला पाहिजे ते तेवढं नाही आहे. म्हणजे काय की ट्रान्सपरन्सी नव्हती. आणि हे मुतावली जे आहेत हे सगळे किंवा केअरटेकर आपण ज्यांना म्हणतो तर हे तिथं करप्शनचा प्रॉब्लेम इथं जास्त होतो. ओके, त्यासाठीच मग इथं काय की याचे चेंजेस करणं गरजेचं होतं. ओके, हा महत्वाचा मुद्दा होता. आता इथं काय की पारदर्शकता, कार्यक्षमतेत वाढ, तंत्रज्ञानाधारित नोंदणी, अल्पसंख्याक संरक्षण आणि आर्थिक सुधारणासाठी हा ऍक्ट आणला गेलेला आहे. ओके, मग याच्यात उम्मीद ऍक्टचे महत्वाचे बदल काय केले गेले तर हे बदल आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. तर सर्वात महत्वाचं आहे इन्क्लुझिव्हिटी म्हणजे समावेशकता. इथं काय झालं की गैर मुस्लिम सदस्यांचा इथं समावेश झाला. ओके, जो आधी नव्हता. सॉरी, गैर मुस्लिम सदस्यांचा इथे समावेश झालेला आहे. हा अनिवार्य केला गेला जेणेकरून पारदर्शकता वाढेल आणि समुदायांमध्ये परस्पर संवाद प्रोत्साहित केले जातील. हे सर्वात महत्वाचं आहे पहिली गोष्ट. आणि वक्फ बाय युजर प्रावधान रद्द करण्यात आलं. म्हणजे याच्या अगोदर काय होतं की एखादी मालमत्ता जर दीर्घकाळ धार्मिक कार्यासाठी वापरली जात असेल तर ती आपोआप वक्फ घोषित केली जाईल. म्हणजे जर ती दीर्घकाळ वापरल्या जाते याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की शेवटपर्यंत सोबत राहा. मी तुम्हाला कसबा पेठेतली जी इश्यू आहे तो पाहूया आपण शेवटचा. ओके, तर इथं आपोआप वक्फ घोषित केली जाईल ती मालमत्ता. आणि आता ते प्रावधान रद्द करण्यात आले म्हणजे फक्त दस्तऐवजीकृतच वक्फ वैध मानले जायचे. त्याही नंतर आणखी महत्वाचं एंड ऑफ द सेक्शन 40 कलम 40 हटवले किंवा हटवण्यात आले. तर या विधेयकाद्वारे काय आलं की 40 रद्द करण्यात आले. जे वक्फ मंडळांना कोणतीही मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करण्याची त्यांना एक अधिकार देण्यात आलेला होता तर तो चेंज करण्यात आला. कारण काय झालं की जर एखादी मालमत्ता जर असेल आणि ती वादग्रस्त जरी असेल तरी ते त्यांच्यासाठी यूज करू शकत होते. म्हणजे त्यांच्यात ते घेऊ शकत होते. जसं की हे प्रोव्हिजन अतिशय शक्तिशाली आणि वादग्रस्त मानले जाते होते की त्यांना अधिकार तो देण्यात आला. मालमत्ता जर हे असेल वादग्रस्त जरी असेल तरी ते त्यांची घोषित करू शकत होते. ट्रस्ट आणि वक्फ यामधील स्पष्ट विभाजन. ट्रस्ट म्हणजे काय आणि वक्फ म्हणजे काय याच्यात स्पष्ट विभाजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुस्लिम धर्मदाय ट्रस्ट काय आहे आणि वक्फ यामध्ये कायदेशीर सीमारेषा आखण्यात आली आहे. आणि वक्फची पात्रता इलिजिबिलिटी काय की एखाद्याला वक्फ म्हणून घोषित करायचं असेल किंवा हे करायचं असेल तर तो व्यक्ती जो आहे ओके मुस्लिम व्यक्ती वक्फ करू शकतो जो 5 वर्षे किमान धार्मिक आचरण असेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याची मालमत्ता जर वक्फ म्हणून घोषित करायची असेल तर तो 5 वर्ष इथं किमान धार्मिक आचरणात आहे ही अट आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं आणखी काय की त्याला जर वक्फ म्हणून ती प्रॉपर्टी घोषित करायची असेल तर त्याची मुलं आणि हेरिटन्स जे आहे बाकीचे सगळे सदस्य आहेत त्याचे सगळे चेक केले जाईल. वारसा हक्क संरक्षण इनहेरिटन्स प्रोटेक्शन म्हणजे काही मालमत्ता वक्फ घोषित करण्यापूर्वी सर्व वारसांना विशेषतः महिलांना मुलांना त्यांचा हक्क मिळालेला असावा हे अनिवार्य आहे. ओके, हा महत्वाचा पॉइंट आहे. जसं की विधवा घटस्फोटित आणि अनाथ मुलांसाठी विशेष संरक्षण पुरवण्यात आले. त्यानंतर जे आहे शेड्यूल 5 आणि शेड्यूल 6 मध्ये आदिवासी जमिनी जी आहे तिथं वक्फ घोषित करण्यात येणार नाही. हा महत्वाचा पॉइंट आहे. आणि न्यायाधिकार व वाद म्हणजे याच्या अगोदर काय होतं आपण काय बघितलं होतं की वक्फ ट्रिब्युनल बनवला गेला. त्यानुसार जर एखादा इश्यू जर झालेला असेल त्यांची डिसिजन जी होती ती फायनल होती. तुम्ही हायकोर्टात जाऊ शकत नव्हते अँड इट वॉज बाइंडिंग. ओके, आता काय की त्याच्या विरुद्ध जर तुम्ही इथे काय उच्च न्यायालयात अपील करू शकता. ओके, डिजिटल प्रशासन आणण्याची गरज होती कारण आपण बघितलं की इथे इश्यूज होता. रजिस्ट्रेशन्स आणि अकाउंटिंग व्यवस्थित नव्हती. ओके, रेकॉर्डिंग पण व्यवस्थित नव्हती त्यामुळे ते आणणं गरजेचं होतं. आणि आर्थिक सुधारणा फायनान्शियल चार्जेस पण लागले. वक्फ संस्थांना वक्फ मंडळातर्फे करावयाचा अनिवार्य योगदान
7% 5% करण्यात आले होते. आणि 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यासाठी ऑडिट जे आहे म्हणजे लेखापरीक्षण हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तर 3 ते 4 पॉईंट आहे. इन्क्लुझिव्हनेस म्हणजे इथं फिमेल मेंबर्स पण राहतील आणि नॉन मुस्लिम मेंबर्स पण राहतील. ओके, पण त्यांचं काम वेगळं आहे. त्याचा अर्थ असा नाही की रिलिजियस इंटरफेरन्स आहे. रिलिजियस इंटरफेरन्स इज डिफरंट थिंग. इथं कशासाठी आहे की ट्रान्सपरन्सी वाढावी म्हणून. ओके, हा महत्वाचा पॉईंट होता. त्यानंतर आपण बघितलं होतं की एखादी प्रॉपर्टी वक्फ जर डिक्लेअर करायची असेल तर काय करायला पाहिजे, आणि त्यानंतर इनहेरिटन्स प्रोटेक्शनसाठी काय काय करणं महत्वाचं आहे. ओके, विधेयकाचे फायदे जर विचार केला तर पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आले, कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे, मालमत्तेचं संरक्षण झालं. आता मालमत्तेचं संरक्षण काय आहे ते आपण बघूया. आणि सामाजिक समावेशन म्हणजे इथं नॉन मुस्लिम्स पण आहेत आणि महिलांचा पण समावेश याच्यात करण्यात आलेला आहे. आर्थिक स्थैर्य आणि ऑडिट प्रणाली आणल्या गेलेली आहे. तर कन्सर्न्स काय आहे इथं, तर कन्सर्न्स मध्ये एक आहे की वक्फ मंडळामध्ये गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश. ओके, गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश. तर इथं महत्वाचं काय आहे की जर इथं विचार केला तर या विधेयकानुसार की गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश अनिवार्य करण्यात आला आहे आणि ही तरतूद लागू झाल्यास वक्फ संस्थांतर्फे गैर मुस्लिम सदस्य संख्या अधिक होण्याची शक्यता आहे. या उलट जर विचार केला हिंदू धार्मिक संस्था किंवा शीख धार्मिक संस्था या प्रामुख्याने त्यांच्या संबंधित धर्मातील सदस्यांनीच भरलेल्या असतात. म्हणजे पुन्हा इथे इश्यू आलेला आहे आर्टिकल 25, 26 किंवा 28 पर्यंतचा, 27 आणि 26 पर्यंत आणि 28 पर्यंत. ओके, आणि वक्फ न्यायाधिकरणांचा परिणाम. विधेयकात मुस्लिम कायद्यांचे तज्ज्ञ जे आहेत यांचा वक्फ न्यायाधिकरणातील समावेश रद्द करण्यात आला. म्हणजे आधी ट्रिब्युनल्स मध्ये काय होते की वक्फ बोर्डचे मेंबर्स जे होते तेच होते तिथं, तेच न्यायाधीश होते. आता त्यांचा समावेशच नाही आहे. म्हणजे इथं इश्यू काय होऊ शकते की त्यांना मुस्लिम लॉजच माहित नाही, म्हणजे पुन्हा इंटरफिअरन्स आहे. तर हा कन्सर्न इथं असू शकतो, जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, क्रिएशन ऑफ द वक्फ ची निर्मिती. फक्त अशाच व्यक्तींना वक्फ करण्याची परवानगी ज्यांनी किमान 5 वर्षे इस्लामचा सराव किंवा प्रॅक्टिस केली आहे. ही 5 वर्ष अट का घालण्यात आली आहे याचं स्पष्टीकरण इथे नाहीये. ओके, हा महत्वाचा कन्सर्न इथे आहे. ओके, याचे 5 स्पष्टीकरण विधेयकात दिलेले नाही. 5 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी इस्लाम पाळणाऱ्या व्यक्ती व इतर व्यक्तीचे कृत्रिम मतभेद निर्माण होतो. आता इथं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे रिकमेंडेशन्स आहेत ते पण आपण पाहूया की सच्चर कमिटीचे रिकमेंडेशन्स होते ते पाहूया. त्या अगोदर जे आहेत आपण एक महत्वाची केस बघूया. ती केस आहे जर विचार केला तर वक्फ बोर्ड लिव्स 135 मुस्लिम फॅमिलीज. इथं मुस्लिम फॅमिलीज बद्दल बोलतो मी. ओके, होमलेस टेक्स क्लेम्स ऑन द कॉलनी डिमोलिश इन द रिडेव्हलपमेंट. ही केस आहे कसबा पेठ मध्ये. कुंभारवाडा जो आहे तिथली एक केस आहे. तिथं काय झालं होतं की तिथली जी चाळ होती आणि जी जागा होती ते एका बिल्डरने घेतली रिडेव्हलपमेंटसाठी घेतली आणि तिथले जे लोक होते त्यांना सांगितले की तुम्ही काही दिवसासाठी दुसऱ्या जागेवर स्थलांतरित व्हा, तुम्हाला तोपर्यंत मी रेंट देतो. ती जागा पूर्ण मोकळी केली त्यांनी, ती सगळी जागा तोडली आणि ते झाल्यानंतर जेव्हा तो रिडेव्हलपमेंटसाठी स्टार्ट झाले तर त्याच बाजूला म्हणजे जेव्हा ही चाळ होती त्याच्या बाजूला एक छोटासा दर्गा होता. तर तिथल्या व्यक्तीने तिथल्या मुस्लिम व्यक्तीने काय केलं की केस टाकली की ही जी जागा आहे वक्फ बोर्डची आहे आणि तिथून इश्यू चालू झाला. आणि याच्यामुळे काय झालं की फक्त हिंदूच नाही तर मुस्लिम जे आहेत त्यांना पण इथं इश्यू झाला. ओके, डिस्प्यूट हॅज डिसरप्टेड लाईव्स बट नॉट डिवायडेड द कम्युनिटी. हिंदूज अँड मुस्लिम्स हॅव युनायटेड. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की बघा इथं 80 वर्षाचा जो व्यक्ती आहे त्यांनी हे सांगितलं रिलीजन इज नॉट द इश्यू हिअर. ओके, सो redevelopment project in Pune Kasba Bit left 135 families homeless after the Waqf board claimed the land. ओके, का आता फक्त तिथे दर्गा होता म्हणून, तर हा इश्यू आहे. आता कन्क्लुजन मध्ये काय तर तुम्ही लिहित असताना जसं मी सांगितलं की ह्या गोष्टी आहेत की त्याचा इश्यू काय, कन्सर्न्स काय आणि वक्फ बोर्डचा
म्हणजे ओरिजिन काय आहे, हिस्ट्री काय होती ते बघितली. इथं सच्चर कमिटीच्या रिकमेंडेशन्स पण होत्या आणि त्यानुसार हा जो वक्फ ऍक्ट झालेला 2025चा तो त्यानुसार पण आहे. जसं की आपण बघू शकतो की मुतावलीत जे आहे त्यांचे नियमन व कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. हे ऑलरेडी सच्चर कमिटीने सांगितलं होतं. सच्चर कमिटी कशासाठी होती तर 2006 मध्ये आली होती. स्पेसिफिकली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जी आहे मुस्लिमांची पाहण्यासाठी ही कमिटी आली होती. आणि त्या कमिटीचं रिकमेंडेशन होतं की वक्फची मालमत्ता जी आहे ती इफिशियंट आणि प्रोफेशनली यूज केल्या जाते का. कारण आपण बघितली 1.2 लाख कोटी त्यांची मालमत्ता आहे आणि त्याच्यावर 10% जरी उत्पन्न आलं तरी खूप झालं. 1200 कोटीपर्यंत त्याचं उत्पन्न येऊ शकते. तर ते त्यांचं रिकमेंडेशन इथं होतं. दुसरं रिकमेंडेशन जर इथं विचार केला की त्याचं रेग्युलेशन करणं गरजेचं आहे. कुणाचं तर मुतावलीचं केअरटेकर जे आहे त्यांचं रेग्युलेशन करणं गरजेचं आहे, कारण की करप्शन खूप जास्त वाढलेलं होतं. थर्ड जर विचार केला की यात गैर मुस्लिम जे आहेत, ओके, वक्फ व्यवस्थापनात गैर मुस्लिम तांत्रिक तज्ञांचा समावेश असणं गरजेचं आहे, हे सच्चर कमिटीने सांगितले होतं. तसंच केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ परिषद मंडळात संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण ऍक्ट मध्ये बघितलेल्या, बऱ्यापैकी बघितलेल्या आहे. ओके, तसंच वक्फ संस्थांना आर्थिक लेखा परीक्षणाच्या चौकटीत आणणे गरजेचे आहे, म्हणजे ऑडिट आणणे गरजेचे आहे. ह्या सगळ्या गोष्टी सच्चर कमिटीने 2006 मध्ये दिलेल्या होत्या. तर ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि वक्फ ऍक्ट हा त्याच रिलेटेड होता. तर वक्फ बद्दलचे डिटेल्स तुम्हाला समजल्या असतील. काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करू शकता आणि तरीही जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला भेट देऊन तिथं पण तुम्हाला विचारू शकता किंवा नंबर दिला तिथं तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. सो थँक्यू सो मच. बाय अँड टेक केअर.